पार्टनर बजाव. 15 दिवस वाट बघितल्यानंतर आज फायनली माझा वायफाय लागत आहे. जिओनी तर धोका दिला मला. जिओवाल्यांना किती वेळा कॉल केले पण ते आले नाही. शेवटी त्यांनी माझा ऑर्डर कॅन्सलच करून टाकलं. तर काल मी एअरटेलवाल्यांशी बोलणं केलं आणि आज ते फायनली हातात कनेक्शन करायलाही आलेले. म्हणजे सर्व्हिस एकदम फास्ट आहे. भैयाला वरती चढवलेलं, आता मी खाली आलेलो, वायर ते फेकणार आहे तर आपण घेणार आहे, कारण आपल्या घरात लागत नाही. बाजूवाल्या काकूच्या टेरिसवर लावत आहे आपण. आली वायर. आता इतकी खुशी होते ना यार मला, की मी काय सांगू. आतापासून माझं नेट एकदम स्पीडनी चालणार, अपलोडिंगचा टेन्शनच नाही. याच्यासाठी स्टार्टिंगला बजाव म्हणून गाणं वाजवला जोरदार. भैयाचं फुल इन्स्टॉलेशन चालू आहे. मी पाहत आहे कसं इन्स्टॉल करत आहे. शिकून घेऊ का यार, मी चालू करून घेतो हे काम. तसंही वायफाय वाले लवकर येत नाही, मीच जाणं चालू करतो लोकांचे. ऑर्डर वगैरे राहिले तर. काय वाटते. ते भैयाला थोडं सामान वगैरे पाहिजे होतं, त्यांचं सामान ते वरती गेलेले आणि मी दिलो. ही सीडी एवढी घाण आहे ना भाई, त्या सीडीच्या चक्करमध्ये कचरा पडलाच डोक्यावर. आणि आमच्यात किडे किती हे तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही गेलो वरती पाहायला नजारा काय काय नाही. भैया इन्स्टॉलेशन करत होते आणि भाई उतरता उतरता सीडी सटकली होती, म्हणून स्टार्टिंगला सांगितलं किती घाण आहे. फायनली वरचं सगळं इन्स्टॉलेशन झालेलं, खालचं थोडं चार्जर म्हणजे पिनचं काम बाकी होतं, ते झालं आणि भैया निघाले आमचा वायफाय फिट करून घरी. ये फुल खुशीत आहे सध्या आम्ही, कारण तुम्हाला माहित असणार यार किती दिवसापासून वायफाय साठी मी पागल झालो होतो. त्याच्या खुशीत इतका दिवस चांगला गेलेला आहे ना की त्याची काही हद्द नाही. आता मित्रांचा कॉल आलेला, त्यांना भेटायला चाललेलो आहे. म्हटलं थोडा क्वालिटीवाला टाइम स्पेंड करूया आता. आता म्हणजे आज तर दिवसभरात मी हवेतच होतो यार, तुम्हाला सांगूच नाही शकत. कारण नाही, हे टॉपअपच्या चक्करमध्ये माझे रोजचे पैसे चालले होते, तर आता ते थोडे वाचतील. आणि जाता जाताना आम्हाला मॅडमलाही घेऊन जायचंय. आपण तर सर्व्हिसवर आहे ना सध्या, आपल्याला चार्जेस भेटतात. त्यांनी नवीन बाईक घेऊन घेतो हायाबुसा वगैरे, आणि हिच्या पप्पाला सांगतो ना की अंकल पैसे भर दो, कारण हिला जास्तीत जास्त हिलाच नेणं आणणं करावं लागते. काही तर कामी येईल, ते जाऊ द्या. फायनली पोहोचलो आम्ही लोकेशनवर. आज मामाच एकटा आलेला होता, पृथ्वी थोडा कामाने बाहेर होता, तर म्हटलं चला आपण तिघं आलोय तर हसी मजाक करत फिरूया, दुसरं काय करू शकतो. क्वालिटी टाइम म्हणतात फक्त याला, क्वालिटी टाइम. आणि असंच आम्ही निघालो पागलपणा करत पूर्ण एफसी. इथे आल्यावर तर आमची एक गोष्ट नेहमी राहतेच, ती म्हणजे आमची फेवरेट म्हणजे चहा. चहा सोबत थोडं काही खाऊनी घेतलं आणि चालू केले आमचे गप्पा गोष्टी. आता आमचा एक नवीन प्लॅन बनत आहे, तो बनत आहे ना नाशिकला जायचं. म्हणजे आता तो पाहू होतो की नाही. पहिला म्हटलं छोटा टूर मारून पाहू, त्याच्यानंतर मोठा टूर करू. त्याचं डिस्कस करायचं होतं आणि बाकी 1-2 जण यायचे होते, तर म्हटलं त्यांच्याशी बोलून परत करू. आणि बघा डिस्कस करायला आम्हाला जागा कोणती भेटली, मॅकडॉनल्ड्स. बाहेर बसू शकलो असतो पण नाही, आम्ही इथं मस्त लाईटा खाली आणि हवेखाली बसलो आणि सगळे गप्पा गोष्टी करून निघालोय आता फायनली घरी जाण्यासाठी. चला मग, तुम्ही जर पहिले व्हिडिओ पाहिले नसणार तर जाऊन पाहून घ्या.